पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एज्युट्रिक्स बाय विनोद सर. म्हणजे विनोद सरांच्या एज्युकेशन संबंधित असलेल्या ट्रिक्स हे आपल्या चॅनलचा अर्थ आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना पण या व्हिडिओचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत तुम्ही व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. चला, आशा करतो सर्वांनी पहिला चॅप्टर व्यवस्थित पाहिला असेल. तुम्हाला त्याच्यातले काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला 1 to 1 सोल्युशन देईल, हरकत नाही. चला, आज आपण पाहणार आहोत याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो मॅथ 1 मधील दुसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणे. नावातच गंमत आहे. द meaning of this quadra, the quadra word is coming from Latin. The meaning of this quadra is square. त्याचा अर्थ काय आहे? स्क्वेअर म्हणजे वर्ग. क्वाड्राचा अर्थ स्क्वेअर. मग स्क्वेअर संबंधित इक्वेशन, मग मराठीत जर विचार करायचा झाला तर वर्ग समीकरणे म्हणजे काय? तर या पाठामध्ये जे एक्झाम्पल येतील त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असणार आहे. किती असणार आहे? 2. जास्तीत जास्त घातांक 2 असणार आहे. आणि तुम्ही माझ्याकडून म्हणजेच विनोद घोरपडे याच्याकडून शिक्षण घेत आहात, ज्यांना या क्षेत्रातला टीचिंग सेक्टरमधला 18+ वर्षांचा अनुभव आहे. दरवर्षी 10वीचे 50 ते 60 ऑफलाईन पद्धतीने आपण विद्यार्थी बाहेर काढतो आणि रिझल्ट त्याच्यामध्ये गणितचा बेस्ट असतो. तर तुमचाही रिझल्ट असाच येणार, हा माझा शब्द आहे. फक्त मी सांगितलेल्या ट्रिक्स फॉलो करायच्या, मी सांगितलेले कंडिशन्स फॉलो करायचे, मी सांगितलेले नियम फॉलो करायचे आणि त्याच पद्धतीने स्टडी करायचा आहे. चला, तर आपण आजच्या व्हिडिओला परिपूर्णतेने सुरुवात करूयात. आज आपण जो पाठ पाहणार आहे त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्याबद्दल मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. आता वर्ग समीकरणे. ओके, आता कॉन्सेप्ट समजून घेऊयात. काय आहे संकल्पना? वर्ग समीकरणे म्हणजे काय? तर मी बोललो, पुन्हा एकदा बोलतो की समीकरणे असणार आहे त्याच्यामध्ये, बट याच्यामध्ये वर्ग समीकरणे म्हणजे काय? तर याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असणार आहे. जास्तीत जास्त घातांक किती असणार? 2. असेच स्वरूपाचे एक्झाम्पल आपल्याला या पाठामध्ये पाहिजेत. जर याच्यापेक्षा जास्त घातांक आला तर ते वर्ग समीकरण नाही, नसतं. आणि तसले एक्झाम्पल, त्या स्वरूपाचे एक्झाम्पल आपण या पाठामध्ये सोडवू शकत नाही. मग सर्वात जास्त घातांक 2 असतो, हे तुम्हाला क्लिअर झालं. मग या पाठाचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. जसं आपण पहिल्या पाठाचा स्टँडर्ड फॉर्म पाहिला आणि सर्व एक्झाम्पल त्याच रूपात होती, हे पण तुमच्या लक्षात आलं. तसं या पाठाचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि तो स्टँडर्ड फॉर्म काय आहे? तर ax² + bx + c = 0. नीट काळजी करायची, आता समजून घ्यायचंय काय आहे हा स्टँडर्ड फॉर्म. या ठिकाणी a b c हे नंबर्स असतात, बरोबर? माहिती आहे तुम्हाला, संख्या असतात. ओके, आणि जे दुसरे आहेत x आणि x या ठिकाणी व्हेरिएबल आहेत. परंतु तुम्ही नीट बारकाव्यानं जर पाहायला गेला तर तुमच्या लक्षात काय येतंय सांगा मला? या पाठामध्ये एकच व्हेरिएबल असतं. किती? एक व्हेरिएबल म्हणजे एकच चल असणार. लक्षात घ्या बाळांनो, पहिल्या पाठामध्ये आपल्या 2 चल होती, याच्यात एकच व्हेरिएबल आहे जे x आहे. ओके, आणि ABC हे नंबर्स असतात. मग मला सांगा की तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म लक्षात आला का? ax² + bx + c = 0. म्हणजे राईट साईडला इथं फक्त 0 राहणार आहे, लेफ्ट साईडला a b c सर्व गोष्टी इकडे येणार आहेत. आणि या पण गोष्टी मॅक्झिमम इंडेक्स 2 बोललो ना, नीट बारकाव्याने बघा. या ठिकाणी 2 आहे, याचा 1 असतो आणि याचा काय नाही म्हणलं 0 असतो. म्हणजे उतरत्या क्रमाने इंडेक्सची मांडणी असते. म्हणजे काय? तर पुन्हा एकदा समजून घ्या. इथपासून पुढे आपल्याला या पाठामध्ये सगळे याच स्वरूपाचे एक्झाम्पल येणार आहेत आणि यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म बोलतो. म्हणजे काय? तर ax² + bx + c = 0 या स्वरूपाचे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ठीक आहे, मग कसे असतात, कसं सोडवूयात याच्यासाठी मला सांगा, कोण सांगेल? यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. म्हणजे जिथं a आहे, b आहे, c आहे तिथं संख्या टाका. एक एक्झाम्पल मला सांगण्याचा प्रयत्न करा. मग याच्या जागेवर संख्या टाकली आपण 7x² कोणतीही टाका. 5x + 4 = 0. हे पण इक्वेशन झालं. तसंच दुसरं इक्वेशन, असे तुम्ही अनेक इक्वेशन्स बनवू शकता. फक्त ABCचे व्हॅल्यू चेंज करा. x व्हेरिएबल ठेवा. कधी वाटलं तुम्हाला सर आम्हाला दुसरा व्हेरिएबल घ्यायचा आहे, हरकत नाही. 6m² + 3m
वजा 4 बरोबर 0. पण लक्ष द्यायचं, 2 व्हेरिएबल्स असतात पण ते कुठं आहेत ते काळजीपूर्वक हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल सांगितली, ही या स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपल्याला पूर्ण पाठामध्ये पाहिजेत. मग या ठिकाणी किती प्रॅक्टिस सेट आहेत, या पाठामध्ये किती प्रॅक्टिस सेट आहेत हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण मॅथ 1चा स्टडी करत असताना प्रॅक्टिस सेट वाईज करायचा, हे आवर्जून लक्षात घ्यायचं. दॅट इज माय बेस्ट ट्रिक्स. तर या ठिकाणी टोटल 6 प्रॅक्टिस सेट आहेत, म्हणजे 2.6 पर्यंत आपल्याला प्रॅक्टिस सेट असणार आहेत. एकूण 6 प्रॅक्टिस सेट येणार आहेत. ओके, एकूण 6 सराव संच असणार आहेत. मग याचं वेटेज काय आहे, किती मार्क्सला हा पाठ येतो? मार्क्सला काहीतरी चुकले का रे इथं? मार्क्सला, हा, किती मार्क्सला येतो पाठ? तर हा कमीत कमी 7 ते 8 मार्क्सला पाठ येतो. कारण कुठलाही पेपर काढला तर याच्यातली एक तरी मेथड पेपरमध्ये असतेच. त्याच स्वरूपात वर्ड प्रॉब्लेम असतील, छोटे मोठे एक्झाम्पल असतील, असा 7 ते 8 मार्कला हा धडा तुम्हाला पेपरला येणार आहे. ओके, चला, तुमच्या लक्षात आलं असेल कॉन्सेप्ट काय आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम इंडेक्स 2 असणार आहे हे कळलं. याचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं. एकूण प्रॅक्टिस सेट किती हे पण तुम्हाला समजलं. आणि याचं वेटेज काय आहे, 7 ते 8 मार्क्स. त्यापेक्षा जास्त पण एक्झाम्पल येतील तुम्हाला, परंतु 7 ते 8 मार्क्स नक्की येतील. चला, आता पुढे जाऊयात, आपण प्रॉपर आपल्या स्टडीला सुरुवात करूयात. आपण पाहिलं की टोटल प्रॅक्टिस सेट किती आहेत. तुम्हाला यापुढे प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज आपले व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत. मग संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. आणि चॅनलचा हा लोगो आहे आणि चॅनलचं नाव आहे एज्युट्रिक्स बाय विनोद सर. हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून जसे जसे 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5, 2.6 याचे व्हिडिओ जसे जसे येतील तसे तसे तुम्हाला समजतील, जेणेकरून पटकन तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील किंवा नवीन नवीन मेथड्स, सोप्या मेथड्स तुम्हाला माझ्यातर्फे शिकायला मिळणार आहेत. ओके, ठीक आहे.